नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहिलं, इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. याचे योग्य उत्तर आहे दृक श्राव्य. दुसरी रिकामी जागा. पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आहे आगा खान पॅलेस. तिसरी रिकामी जागा. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय. चित्रपट. प्रश्न क्रमांक 2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिलं, ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती. उत्तर, वृत्तपत्र हे जनजागृतीचे प्रभावी साधन असून त्यातून समकालीन घटनांविषयी माहिती मिळते. ब्रिटिश काळात वृत्तपत्रांनी समाजासमोर सत्य घटना व वास्तविक चित्र मांडले. त्याचबरोबर समाजसुधारक, संघटना, राष्ट्रीय नेते यांनी स्वातंत्र्य चळवळीत वृत्तपत्रांद्वारे आपले विचार मांडून समाजाला व स्वातंत्र्य चळवळीला योग्य दिशा दाखवण्याचे कार्य केले. या वृत्तपत्रातून भारतीयांच्या मनात स्वत्वाची जाणीव निर्माण झाली व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे, त्यांचे भारतावरील परिणाम यांविषयीचा अभ्यास करता येत होता. त्यामुळे ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणून काम करत होती. पुढचा प्रश्न. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. उत्तर, आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण, ध्वनिमुद्रण, चित्रपट व चित्रफिती यांसारख्या साधनांचाही विकास झाला. 20व्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. अशा चित्रफितीमुळे इतिहासात घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. म्हणून चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. प्रश्न क्रमांक 3. टिपा लिहा. त्यातलं पहिलं, छायाचित्रे. आधुनिक भारताच्या इतिहासाच्या दृक स्वरूपाच्या साधनांमध्ये छायाचित्रांचा समावेश होतो. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, वस्तू व वास्तू यांच्या छायाचित्रांमधून व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. मध्ययुगीन काळातील चित्रात काढलेल्या व्यक्ती व घटनांच्या चित्रापेक्षा छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. तसेच व्यक्तींच्या छायाचित्रांवरून ती व्यक्ती व तिचा पेहराव यांविषयी माहिती मिळते. प्रसंगाच्या छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रांमधून त्याचे स्वरूप लक्षात येते. दुसरं आहे वस्तू संग्रहालये आणि इतिहास. इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये वस्तू संग्रहालय याचा समावेश होतो. कोणत्याही देशातील वस्तू संग्रहालयावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. वस्तू संग्रहालयांमधून इतिहासाच्या अभ्यासासाठी विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. यावरून इतिहास संशोधकाला इतिहासाचा अभ्यास करणे सोपे जाते. पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहायला मिळतात. तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 वस्तू संग्रहित केलेल्या आहेत. तिसरा आहे श्राव्य साधने. श्राव्य साधनांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो.
आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ध्वनिमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे. इतिहासाची श्राव्य स्वरूपाच्या साधनांमध्ये ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स यांचा समावेश होतो. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित असल्याने त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. जसे आधुनिक भारताच्या अभ्यासात रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जन गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर श्राव्य साधने म्हणून करता येतो. प्रश्न क्रमांक 4. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. या ठिकाणी भौतिक साधने आपल्याला सांगायची आहे. भौतिक साधने आहेत नाणी, स्मारके, पुतळे, पदके, वास्तू, किल्ले, राजवाडे आणि इमारती हे सर्व भौतिक साधनांमध्ये येतात. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.